भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी मात्र तुकाराम मुंढेंना उत्तर दिलंय। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। अगर तुम्हाला काही वाटत होतं तर 17 कर्मचाऱ्याच्या बद्दल तर तुम्ही प्रस्ताव शासनाला पाठवायला पाहिजे नव्हता। या अगोदर 106 पैकी 89 लोकांना घेतला, 17 लोक राहिले होते, नंतर 17 लोकांना महानगर शासनाने आदेश दिले आणि यांच्या अगोदरच्या आयुक्तांनी त्यांना रजू केलं। पहिले 4.5 वर्ष काम केलं, मग 6 महिने त्यांनी काम केलं। अगर काही त्यांना प्रॉब्लेम होते आणि ती फाईल कोणत्या कारणासाठी त्यांच्याकडे पुटअप झाली हे सुद्धा त्यांनी तपासून घेतलं पाहिजे। ज्या प्रस्तावासाठी ती फाईल पुटअप झाली आणि त्या प्रस्तावावर त्यांनी सस्पेंडची अगर ऑर्डर देणे आणि क्लास 4च्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारचे अन्याय करणे हे त्या IAS अधिकाऱ्याला शोभलं नाही आणि हे निर्णय त्यांनी त्यावेळेस चुकीचा घेतला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।